मैत्रिणींनो, सकाळी उठल्यावर जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो. जे काही मॉर्निंग रिच्युअल्स असतील ते करतो. तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नंतर काय येतं ते म्हणजे भली मोठी लिस्ट जी आपल्या दिवसाच्या कामांची असते. मग कोणती कामं करायची आहे, कोणती पहिली करायची, कोणती नंतर केली सुद्धा चालतील किंवा एका दिवसात नाही झाली दुसऱ्या दिवसावर पण गेली ती तरी सुद्धा चालतील. अशा कामांची आपल्याकडे लिस्ट तयार असते त्या बाबतीत आणि आपण फार पर्टिक्युलर असतो. आणि सर्वात सुरुवात कुठून होते पहिल्या कामाची ती म्हणजे किचनपासून. कारण ऑफिसला जाणारे असतील किंवा शाळेमध्ये जाणारे असतील किंवा अगदी आपल्या स्वतःसाठी सुद्धा नाश्ता असेल, घरातल्यांसाठी असेल तर ते बनवण्यापासून असते. मग काय तसं आमचं पण झालं. आता सगळे घरातली कामं आवरून झालेली आहेत. आम्ही आलो आहोत किचनमध्ये. रात्रीच्या 2 पोळ्या उरल्या होत्या. आम्ही शक्यतो प्रयत्न करतोच, की पोळ्या, भात असं जास्त उरूच नाही. पण कधीतरी ते उरतं कारण मुलं आहेत, कमी जास्त खातात. आपण स्वतः सुद्धा. म्हणून मग ते 2 पोळ्यांचं काय करायचं? भाजी-पोळीसोबत तर खायची इच्छा होत नाही, म्हणजे भाजीसोबत. म्हणून मग इथे पोळ्या चुरून घेत आहोत. हाताने छान चुरल्या जातात शिळ्या पोळ्या. त्यामध्ये घालत आहोत बारीक चिरलेला कांदा, कैरीचं लोणचं घालायचं आहे. तुमच्याकडे कैरीचं लोणचं नसेल तर लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालेल. आणि त्यामध्ये जी शेंगदाण्याची चटणी आहे, त्याची रेसिपी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. लिंक खाली देते, नक्की चेक करा. तर त्या चटणीचे 2 चमचे घालायचे आहेत. आणि सगळं एकत्र सॉरी मी मगाशी म्हटले, की लोणच्याऐवजी लाल तिखट पण नाही. या चटणीऐवजी लाल तिखट टाकलं तर चालेल. लोणचंही टाकायचंच कारण त्याची चव खूप छान लागते आणि वरून तेल आणि मीठ हे सर्व घालायचं आणि एकजीव करायचं आहे ते. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला. इथे आमच्याकडे कोथिंबीर संपली होती म्हणून मी नाही घातली. तर असं मस्त चविष्ट चवदार कच्चा काला पोळीचा बनून तयार होतो. खायला छान लागतो आणि घरात जेव्हाचं शिळं उरतं, तेव्हा आम्ही काय करतो, की लहान मुलं सोडून म्हणजे जे काही लहान मुलं असतात आपल्या घरामध्ये ती सोडून बाकीचे सगळे मोठे वाटून खातो. म्हणजे मग घरातल्या एका स्त्रीवर जी घरातली स्त्री असते तिच्यावरच शिळं खायचा लोड येणार नाही. बऱ्याच ठिकाणी असं होतं, की घरातली स्त्रीच फक्त शिळं खाते आणि बाकी मग तिला ताजं खायचा चान्सच मिळत नाही कारण ते पोट भरलेलं असतं तिचं ऑलरेडी शिळ्याने आणि उगाच त्रास पण होतो. त्यामुळे शिळं जसं उरलं तर त्याचा काहीतरी एक पदार्थ करून तो घरात सगळ्यांनी मिळून खा. म्हणजे थोडं सगळ्यांना येईल आणि तो पदार्थ संपेल. अन्न वाया जाणार नाही आणि एकटीवर सुद्धा शिळं खायचा लोड येणार नाही. त्यानंतर आम्ही घेतले आहेत डोसे करायला. चुरमा करून बाजूला ठेवलेला आहे. थोड्या वेळात खाऊ. मुलांना इथे भूक लागल्या होत्या त्यामुळे गरमागरम डोसे आम्ही सुद्धा एखादा खाऊ आणि मुलांनाच करून देत आहे. तर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि डोश्याचं पीठ म्हटलं की पातळच हवं. घट्ट नको नाहीतर मग डोसा असा क्रिस्पी कुरकुरीत होत नाही किंवा नीट पसरवता पण येत नाही तव्यावर. मग इथे साधारण 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये बघू शकता. एवढी पातळ पाहिजे आणि हे पीठ फेटायचं आहे एकाच डिरेक्शनने म्हणजे एअर बबल त्यामध्ये फॉर्म होतील आणि जाळीदार डोसा तयार होईल. एका साइडला तवा तापत ठेवलेला आहे. डोश्याला महत्वाचं काय असतं, की तवा व्यवस्थित तापलेला पाहिजे. एकदम कडक गरम नाही, एकदम थंड नाही. एका फ्लेमवर व्यवस्थित तापलेला पाहिजे. म्हणजे काय डोसे तव्याला चिटकणार नाही, तुटणार नाहीत आणि गोल गरगरीतच मस्त क्रिस्पी कुरकुरीत होतील. तर आता एका साइडला तवा तापत ठेवलेला आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय करतात, की कांदा किंवा तेल, पाणी, मीठ एकत्र करून ते तव्यावर शिंपडतात आणि मग प्रत्येक वेळेस ते तव्यावर शिंपडायचं आणि डोसे करायचे. ती पण पद्धत योग्यच आहे. पण मी काय करते तवा तापला की त्यावर 2 छोट्या पळ्या तेल टाकायचं म्हणजे जे आपल्या अगदी छोटी पळी असते ते टाकायचं आणि टिश्यू पेपरने हलक्या हाताने वाइप करून घ्यायचं आहे. बस इतकंच. एवढं करायचं आणि डोसे आपल्याला करायचे आहेत. एक लक्षात ठेवायचं डोस्याचं बॅटर जेव्हा तव्यावर टाकतो तेव्हा हलकासा गॅस कमी करायचा आहे आणि मग ते बॅटर टाकायचं आहे. म्हणजे मग डोसा असा गोळा होणार नाही. नाहीतर बऱ्याच वेळा आपण जेव्हा ते पसरवतो डोसा, तेव्हा तो असा गोळा होतो आणि पसरवता पण येत नाही, फाटतो. असं होऊ नये म्हणून जेव्हा डोस्याचं बॅटर तव्यावर टाकतो तेव्हा गॅस कमी करायचा. पसरवून झाला डोसा की गॅस पुन्हा मोठा करायचा आहे. तर एका साइडने कुरकुरीत होईपर्यंत डोसा शेकून घ्यायचा आहे. आता हे पळीने केलं होतं, पण पळीने एवढं काही पसरवता येत नव्हतं नीट. म्हणून मग आम्ही वाटीने केलेलं आहे. वाटीचा कसा बेस मोठा असतो आणि मस्त झटपट डोसा मोठा होतो. व्हिडिओमध्ये बघू शकतात एकदम छान डोसे होतायत, क्रिस्पी कुरकुरीत. तर त्यामध्ये आम्ही एक सिक्रेट इन्ग्रीडियंट टाकतो. तो कोणता आहे ज्यामुळे डोस्याची चव छान लागते? जर तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर कमेंट नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बॅटर कसं बनवायचं, फर्मेंटेशनला कसं ठेवायचं, ते कसं राईज होतं ह्याचा व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल टिप्स सकट.
तर असे छान कुरकुरीत डोसे बनून तयार झालेले आहे. ॲक्चुअली आमच्या घरामध्ये मुलांना सॉफ्ट डोसे लागतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सॉफ्ट आणि आमच्यासाठी कुरकुरीत असं आम्ही करतो डोसे. कारण मुलं कसं हळू-हळू खातात, त्यांच्या स्पीडने खातात. मग तो अगदी क्रिस्पी असेल डोसा, तर मग ते त्यांना नाही आवडत. म्हणून ते सॉफ्ट प्रेफर करतात, की टाकला तोंडात पटकन खाल्ला. एकदम छान असा डोसा तयार झालेला आहे. आता झालं असं, की घरामध्ये नारळ पण नव्हतं, की चटणी करू पटकन खोबऱ्याची. कारण परवाच ढोकळे केले होते, इडल्या केल्या होत्या. ॲक्चुअली बॅटर इडलीचंच उरलेलं होतं. तर चटणी नारळ संपलं होतं. म्हटलं आता काय करावं? मग जेव्हा चटणी नसेल अशी, नारळ नसेल, नारळाची चटणी करता येत नसेल, तर मी अशी इन्स्टंट चटणी करते. म्हणजे काय करायचं, जी शेंगदाण्याची चटणी असते ती घ्यायची चमचाभर, म्हणजे जेवढी चटणी करायची त्यानुसार. त्यामध्ये ह्या चटणीची रेसिपीची लिंक खाली देते, नक्की चेक करा. खूप चविष्ट चटणी होते. तर त्या चटणीचा घेतलेला आहे मी 1.5 चमचा आणि त्यामध्ये इतकं घट्ट बनतं हे आमचं घरचं दही. हे पण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर त्याची सुद्धा लिंक देते किंवा नवीन एक व्हिडिओ अपलोड करेल मी. तर असं मस्तपैकी घट्ट दही ह्यामध्ये घालायचं आहे. ही इन्स्टंट चटणी आपली, की बाकीच्या दुसऱ्या कोणत्या चटण्या नाही आहेत पातळ आपल्याकडे डोश्यासोबत खायला, तर मी अशी चटणी करते. एकजीव करायचा आहे, मिक्स करायचं आहे. चटणीमध्ये मीठ असतं त्यामुळे मिठाची काही गरज नाही, पण अगदीच कमी वाटलं तर घालायचं आहे. आणि आता ह्यामध्ये घालायची आहे थोडीशी साखर आवडत असेल तर. मला आवडते त्यामुळे मी ह्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा साखर घालणार आहे. तर आई इकडे गरमागरम डोसे करत आहे, तोपर्यंत मी बनवून घेत आहे चटणी. तर पिठी साखर घातली म्हणजे मग पटकन ती विरघळते. आता हे पण एकत्र करून घ्यायचं आहे आणि इन्स्टंट डोश्याची चटणी बनून तयार झालेली आहे. ज्यांना कोणाला साखर आवडत नाही, गोडसर पण आवडत नाही, त्यांनी साखर पूर्णतः स्किप करायची. आणि अशी झटपट चटणी बनवून तयार आहे. आता गरमागरम डोसे, चुरमा आणि चटणी यासोबत आम्ही नाश्ता एन्जॉय करणार आहोत. त्यानंतर फ्रुट्स खाऊ आणि पुढच्या जेवणाची तयारी करू. तर साधारण 9:30 पावणे 10च्या दरम्यान मुलांना भूक लागते. मग आम्ही तेव्हा नाश्ता बनवतो आणि त्यानंतर लगेच साइड बाय साइड स्वयंपाकाला पण घेतो. म्हणजे मग 11, सव्वा 11 पर्यंत आमचा स्वयंपाक सगळा डन होतो. कधी-कधी तर 10:30लाच होतो. तर चला आम्ही इथे नाश्ता करून घेतो आणि पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे, ह्याच भागाचं कंटिन्युएशन असणार आहे ह्याच व्हिडिओचं, की मुलांची बटाट्याची भाजी डब्याला कशी केली होती, त्यानंतर गोड दशम्यांची रेसिपी आणि अजून एक मेथीचं काय करणार आहोत, मेथी दाण्याचं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. ह्याच व्हिडिओमध्ये टाकलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. म्हणून मग हा व्हिडिओ बघा आणि नेक्स्ट पार्ट उद्या येणार आहे. तेव्हा त्यामध्ये सुद्धा इंटरेस्टिंग रेसिपी आहेत. तर चला मग व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब. थँक यू.